यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाहायला मिळालं, पार्थने शेवटचा श्वास घेतलेला असतो. आता मानिनीला हे समजतात. मानिनी धाई मोकलून रडू लागते, चक्कर येऊन पडते. तसंच काही काव्याचं सुद्धा असतं. काव्या ही पार्थसाठी 101 दिवे लावलेले असतात. आता जळता निखारा हातामध्ये घेऊन देवी आईसमोर प्रार्थना करत असते. तिचं एक क्रोधर रूप आपल्याला पाहायला मिळालं. काही करून पार्थचे प्राण पुन्हा काव्यामुळे आलेले असतात. आता पार्थला वाचवण्यासाठी काव्याने जळता निखारा हातात घेऊन देवी आईकडे प्रार्थना करत असते. नंदिनी इकडे पार्थच्या जवळ येऊन त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असते आणि काव्याच्या प्रयत्नांमुळे प्रार्थनेमुळे इकडे पार्थच्या बोटांची हालचाल होऊ लागलेली असते. जीवासुद्धा तिथे आलेला असतो. त्याला दिसतं की काव्य इथे आहे. तेव्हा इतक्यात आता नंदिनीचा फोन जीवाला येतो आणि नंदिनी सांगते की पार्थ हे आउट ऑफ डेंजर आहेत, ते शुद्धीवर आलेले आहेत. इकडे मानिनीला समजतात. सर्वांना खूप आनंद होतो. तर जेव्हा हा काव्याची काळजी घेऊ लागतो, तिच्या हातावरती जो जळता निखारा असतो तो स्वतःच्या हाताने साईडला करतो आणि खूप प्रेमाने त्याने तिला साथ दिलेली आहे आणि ठामपणे जेव्हा आता काव्याच्या बाजूने उभा राहिलेला आहे, तो काव्याला समजावून सांगतो, अगं काव्य, शुद्धीत आहेस का? आपला पारदादा शुद्धीवर आलाय, चल, त्याला तुझी गरज आहे आता. असं म्हटल्यानंतर काव्याच्या डोळ्यामधून आनंद अश्रू येतात आणि जेव्हा ती जखम पाहतो